नमस्कार वाचक हो, मी चैतन्य हलगेकर. आज बुक लवर क्लबच्या या कार्यक्रमामध्ये मी एक ब्राझिलियन प्रसिद्ध लेखक पाउलो काउलो यांच्या द अल्केमिस्ट या पुस्तकाबद्दल बोलणार आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की एक खूप नावाजलेलं पुस्तक असतं आणि आपण ते फार उत्सुकतेने हातामध्ये घेतोय आणि वाचायला सुरू करतोय आणि अचानक ते पुस्तक वाचत असताना आपला भ्रमनिरास होतोय. आपल्याला ते पुस्तक अतिशय बेचव वाटतंय आणि असं वाटायला लागतंय की काय आहे या पुस्तकामध्ये की सगळेजण याच्याबद्दल इतकं चांगलं बोलत आहेत. द अल्केमिस्ट ही कादंबरी जेव्हा मी पहिल्यांदा वाचायला घेतली तेव्हा माझ्याही त्याच प्रकारच्या भावना होत्या. कारण की सगळ्यात पहिल्यांदा मी अल्केमिस्ट वाचायला घेतलं होतं 2011-12च्या दरम्यान, जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो. आणि त्यावेळेला अल्केमिस्टबद्दल प्रचंड चांगल्या गोष्टी ऐकल्या होत्या. त्याचं रेप्युटेशन फार चांगलं होतं की इट्स अ व्हेरी नाईस बुक. सगळेजण सांगत होते की चांगलं सेल्फ हेल्प बुक आहे अँड यू शुड रीड वगैरे वगैरे. म्हणून मग मी ते कॉलेज लायब्ररीमधून आणलं आणि वाचल्यानंतर वाटायला लागलं की आपण हे का वाचलं. अतिशय बेचव आणि बेसिकली मला ते पुस्तक वाचताना अतिशय मजा आली नाही. त्याच्यातली स्टोरी अतिशय सोपी वाटली, साधी वाटली. त्याच्यात मनाला भावणाऱ्या अशा काही घटना नव्हत्या किंवा मग आपण काहीतरी फार चांगलं शिकतो आहे असंही वाटत नव्हतं. सो सगळ्याच अंगाने मला ते पुस्तक, ती कादंबरी फार साधी वाटली. आणि त्यानंतर मग मी बराच वेळ अल्केमिस्ट या पुस्तकाबद्दल माझं मत हे चांगलं नव्हतं. बराच वेळ म्हणण्यापेक्षा आत्तापर्यंत तसंच होतं की जेव्हा अल्केमिस्टचा विषय निघायचा तेव्हा मी बस एवढंच म्हणायचो की हो, काही लोकांना ते पुस्तक आवडतं, पण मी जेव्हा ते वाचायचा प्रयत्न केला तेव्हा मला ते काही इतकं भावलं नाही आणि मला नाही वाटत की त्यामध्ये काहीतरी फार चांगलं आहे किंवा मग अगदी वाचनीय असं ते पुस्तक आहे. पण आत्ता जेव्हा 2021च्या पूर्वार्धामध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन झालं आणि मी घरी होतो, मला बराच असा रिकामा वेळ होता. त्यावेळेला सहज मी घरामध्ये काही पुस्तकं होती त्यांच्याकडे लक्ष दिलं. त्यामध्ये अल्केमिस्टचा मराठी अनुवाद मला सापडला. आपल्या लोकमान्य ग्रंथालयानेच कोणत्या तरी एका कार्यक्रमामध्ये मला ते भेट म्हणून दिलं होतं, अल्केमिस्टचा मराठी अनुवाद. आणि मग बाकी काहीच वाचायला नाही म्हटल्यावरती मी ते पुन्हा वाचायला घेतलं. पण यावेळेला सरप्राइझिंगली मला ते पुस्तक प्रचंड आवडलं. याचं नेमकं कारण मला स्वतःलाही समजलं नाही की असं का बरं झालं. बट हे पुस्तक वाचत असताना मला सुरुवात अर्थात मजा तर फार आलीच, पण त्यावेळेला बऱ्याच ठिकाणी खूप रिलेट होता आलं. बऱ्याच ठिकाणी प्रचंड आपल्याला काहीतरी फार महत्वाची अशी माहिती मिळते असं सुद्धा वाटायला लागलं. आणि त्याच वेळेला इट लुक्ड लाईक दिस बुक इज प्रोव्हाइडिंग सोल्युशन्स टू लॉट ऑफ लाईफ प्रॉब्लेम्स ऑफ माइंड. हे जे फार क्वचित पुस्तकांबद्दल वाटतं की बरीच पुस्तकं आपल्याला रिलेट करतात, पण नेमकं आपल्या आयुष्यामध्ये सध्या आपल्याला जे प्रश्न पडलेत त्यांची उत्तरं सुद्धा त्या पुस्तकामध्ये सापडणं हे एक फार क्वचित घडणारी गोष्ट असते. आणि ती मला अचानक यावेळेला द अल्केमिस्ट वाचताना वाटायला लागली. सो मी ते फार लवकर पुस्तक संपवलं आणि आता जेव्हा मी अल्केमिस्टबद्दल विचार करतो, जेव्हा मी दुसऱ्यांदा ते पुस्तक वाचलेलं आहे, त्यावेळेला माझं मत पूर्णपणे बदललेलं आहे. मला ते पुस्तक नक्कीच आवडलेलं आहे. त्याचसोबत मी ते कोणालाही रेकमेंडसुद्धा नक्कीच करेन. आणि पुस्तक वाचल्यानंतर बरेच दिवस मी नेमकं या प्रश्नाचं उत्तर शोधत होतो की जेव्हा मी दुसऱ्यांदा पुस्तक वाचलं जवळपास 10 वर्षांच्या कालावधीनंतर, तर ते मला ते इतकं का बरं आवडलं. पहिल्या वेळेला तर ते अतिशय साधं आहे असं माझं मत ठरलेलं. बट दुसऱ्या वेळेला जेव्हा मी ते वाचत होतो त्यावेळेला नेमकं असं काय घडलं की ज्यामुळे मला ते पुस्तक इतकं आवडायला लागलं. मी माझ्या स्वतःच्या माइंडसेटचा विचार करायला लागलो की नेमकं त्यावेळेला माझं माइंडसेट कसं होतं आणि यावेळेला कसं आहे. तर उलट
जेव्हा मी ते कॉलेजच्या दिवसांमध्ये वाचलं होतं त्यावेळेला आय वॉज टीनेजर अबाउट 18-19, 17-18 वर्षाचा होतो, या 17-18 वर्षाचा होतो आणि आयुष्याबद्दल प्रचंड आशावादी होतो त्यावेळेला. इनफॅक्ट आता आता थोडा आशावाद कमी झालेला आहे. सो आता मी एवढा ऑप्टिमिस्टिक नाही आहे लाईफबद्दल, पण तरीही या पुस्तकाने आत्ता आत्ता वाचत असताना या पुस्तकाने somewhere it made me feel really optimistic about life, and somewhere it made me feel ki whatever I believe in, whatever I wish to do, it can happen. ते होऊ शकतं, मला जे वाटतं आहे, मला जे करायचं आहे ते होऊ शकतं, असा आशावाद या पुस्तकाने निर्माण केला. सो मला अजूनही पूर्णपणे समजलेलं नाही आहे की नेमकं मला माझी अशी मला पहिल्यांदा पुस्तक का आवडलं नाही आणि आता पुस्तक का आवडलं. पण बऱ्याच वेळेला बऱ्याच वाचकांची अशी मतं असतात की एकच पुस्तक, एक द सेम बुक वेन यू रीड इट ॲट डिफरंट स्टेजेस इट हिट्स यू डिफरंटली. एक 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 सेम पुस्तक, फक्त पुस्तक असंच नाही तर एखादं वाक्य असेल किंवा एखादा पॅराग्राफ असेल, तो सुद्धा आपल्याला आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला समजतो, आपल्याला उमगतो, त्याचे अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने समजत राहतात. सो सुरुवातीलाच मी तुम्हाला माझा अल्केमिस्टबद्दलचा अनुभव सांगितला. मी अल्केमिस्टबद्दल बोलण्याचं हे एक कारण आहे की मला थोडं फॅसिनेशन आहे या पुस्तकाबद्दल आता, की नेमकं असं का व्हावं आपल्याकडून की पहिल्यांदा पुस्तक नाही आवडलं आणि नंतर आवडलं. सो हे फॅसिनेशन होतं, ते शेअर करायचं होतं सगळ्यांसोबत, म्हणून मी अल्केमिस्टबद्दल आज बोलतो आहे. त्याचसोबत या पुस्तकाबद्दल थोडंसं बोलेन की व्हॉट एक्झॅक्टली इज दिस बुक अबाउट. हे पुस्तक कशाबद्दल आहे. अल्केमिस्ट एक फार छोटं नॉवेल आहे, अबाउट 163 किंवा मग असं जवळपास एक 200 पानांच्या कमी आहे, फार छोटं आहे, 150-200 पानांची छोटीशी कादंबरी आहे आणि हे सेल्फ हेल्प पुस्तकांमध्ये मोडतं. आपल्याला आयुष्य कसं जगावं, आपल्याला आयुष्याबद्दल नवीन उमेद द्यावी, या प्रकारामध्ये हे पुस्तक येतं. या पुस्तकामध्ये एक छोटीशी कथा आहे एका मुलाची. ही कम्स फ्रॉम स्पेनमधील मेंढपाळ मुलगा. तो जो आहे तो त्याचा व्यवसाय आहे शेळ्या चारण्याचा आणि असंच एकदा शेळ्या चारत असताना, एकदा तो झोपलेला असताना त्याला एक स्वप्न पडतं आणि ते थोडं क्रिप्टिक स्वप्न असतं. सो त्या स्वप्नाचा अर्थ काय जाणून घेण्यासाठी तो एका महिलेकडे जातो आणि ती त्याला अर्थ सांगताना सांगते की इजिप्तमध्ये जे पिरॅमिड्स आहेत तिथे तुला एक खजिना सापडणार आहे. ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की ही एक मध्यमयुगीन कथा आहे. ज्या वेळेला प्रवासाची साधनं नव्हती त्यावेळेला स्पेनमधला एखादा मुलगा जेव्हा त्याला समजतं की इजिप्तमध्ये पिरॅमिड्स आहेत आणि तिथे आपल्याला एक खजिना सापडणार आहे, तर हा जो प्रवास त्याला करायचा आहे इजिप्तमधील पिरॅमिड्सपर्यंत पोहोचण्याचा, तो काही अगदी साधा सरळ प्रवास नाही आहे. इट्स गोइंग टू बी व्हेरी बिग डिसिजन. आयुष्यामधील एक खूप मोठा निर्णय होऊ शकतो, त्यासाठी त्याला प्रचंड पैसा देखील लागतो. तर काय करावं, आपण तो प्रवास करावा किंवा करू नये, अशा द्विधा मनस्थितीमध्ये असताना त्याला एक व्यक्ती भेटते आणि ती व्यक्ती सांगते की नाही, ही जर तुझं आयुष्याचं प्राक्तन असेल, ही जर तुझ्या आयुष्याची डेस्टिनी असेल, तर नक्कीच तुला तो खजिना मिळेल आणि यू शुड गो आउट, यू शुड व्हेंचर, तू हे ट्राय करायला हवंस. दॅट्स व्हॉट ही थिंक्स की दॅट्स व्हॉट ही टेल्स हिम की हे तू करायला हवंस, की ही जर्नी तू करायला हवीस. सो तो मुलगा मग आयुष्यातील एक फार मोठा निर्णय घेतो आणि त्या प्रवासाला सुरुवात करतो. सुरुवात छान होते पण त्याच्यानंतर हळूहळू त्याला प्रॉब्लेम्स फेस करायला लागतात. त्याच्याकडचे सगळे जे त्यांनी साठवलेली संपत्ती असते, शेळ्या विकून त्यांनी जी प्रवासासाठी जमवलेली संपत्ती असते ती लुबाडण्यात येते. त्यानंतर मग तो प्रवासासाठी लागणारी संपत्ती कशी गोळा करतो, मग नंतर ती संपत्ती गोळा केल्यानंतर तो एका जे त्याला आफ्रिकेच्या त्या वाळवंटामधून प्रवास करायचा असतो, तर तो एका कबिल्याचा पार्ट होतो आणि त्या जथ्यामधून त्या कारवानमधून जेव्हा तो जात असतो तेव्हा तिथे त्याची काही लोकांशी ओळख होते.
आणि मग तिथे त्याच्या होणाऱ्या चर्चा आणि मग त्यावेळेला तिथे त्याला एक अल्केमिस्ट सापडतो. त्या अल्केमिस्ट सोबतची त्याची संभाषणं आणि त्यानंतर शेवटी तो त्या पिरॅमिड्सपर्यंत पोचतो. पण पोचल्यानंतर त्याला खजिना मिळतो की नाही, असा सगळा प्रवास या कादंबरीमध्ये आहे. जसं मी म्हटलं की ही गोष्ट फार मेटाफरिकल आहे. या गोष्टीमध्ये ही कथा फक्त त्या मुलाची नाहीये, तर ही कथा आपल्याला आपल्या आयुष्याबद्दल बऱ्याच गोष्टी सांगते. अल्केमिस्ट हा जो शब्द आहे, याचा जर आपण मराठी अर्थ पाहायला गेला तर मग अल्केमिस्ट ही एक व्यक्ती होते आणि अल्केमसी असा तो एक प्रकार आहे. अल्केमसी ही एक प्रोसेस आहे, मध्यम युगामध्ये होती, ज्याला आपण म्हणतो की जे लोक परीस शोधत होते की दगडामधून दगडाला सोन्याचं रूप देण्याची जी प्रक्रिया आहे त्याला अल्केमसी असं म्हणतात. हा एक अरेबियन शब्द आहे. त्याला अल्केमसी ही जी प्रोसेस आहे ह्याला केमिस्ट्रीची आधीची हे मानलं जातं की केमिस्ट्रीच्या आधी जी आज जे केमिस्ट्री जे सायन्स आहे आपल्याकडे, तर या केमिस्ट्री सुद्धा एक प्रोसेस आहे की तुम्ही वेगवेगळे केमिकल्स घेऊन त्यांच्यामधून काही ना काही तयार करण्याचा प्रयत्न करतात. तर या केमिस्ट्रीच्या आधीचा जो आधीची जी स्टेप होती ती अल्केमसी आहे असं मानलं जातं. आणि बेसिकली अल्केमसी ही अल्केमिस्ट जे लोक होते, अल्केमिस्ट जे लोक होते त्यांचं हेच काम होतं की त्यांना सोनं बनवायचं होतं नॉर्मल दगडांमधून वगैरे. मराठीमध्ये अल्केमसी या शब्दाला किमिया असा शब्द आहे. सो जे अल्केमिस्ट असतात त्यांना किमियागार हा आपला मराठी भाषेतील शब्द आहे. या लोकांचं एकच काम असतं की साध्यातून काहीतरी सामान्यातून असामान्य तयार करणे, टू क्रिएट समथिंग एक्स्ट्रा ऑर्डिनरी आउट ऑफ ऑर्डिनरी, हे अल्केमिस्टचं काम असतंय. सो या पुस्तकाला अल्केमिस्ट असं नाव का बरं आहे, तर याचं कारण हे आहे की कुठेतरी हे पुस्तक वाचत असताना आपल्या लक्षात येतं की जेव्हा तो मुलगा तो खजिना शोधतो आहे त्यावेळेला तो फक्त हा जो प्रवास आहे त्याचा खजिनापर्यंतचा पोचण्याचा, तर तो फक्त तो एक खजिनापर्यंत पोचण्याचा प्रवास नाहीये, तर तो स्वतःपर्यंत पोचण्याचा सुद्धा प्रवास आहे. स्वतःची ओळख करून घेण्याचा प्रवास आहे. आपल्यामध्ये असलेले सुप्त गुण, आपल्यामधील असलेल्या सर्व क्षमता जाणण्याचा तो प्रवास आहे. आणि मग त्यामुळे पुस्तकाच्या शेवटी आपल्याला कुठेतरी असं वाटायला लागतं की किमया नक्कीच झालेली आहे. आणि जसं परीस करतंय की दगडाचं रूपांतर सोन्यामध्ये करतंय, तसंच एका अतिशय साध्या मेंढपाळ मुलाचं रूपांतर पुस्तकाच्या शेवटी कुठल्या तरी एका अतिशय असामान्य, अतिशय अद्भुत अशा व्यक्तीमध्ये झालेलं आपल्याला आढळतंय. आणि ते जे परिवर्तन आहे ते या प्रवासामध्ये घडतंय. आणि कारण की या पुस्तकाची गोष्ट त्या प्रवासाची आहे आणि त्या मुलासोबत आपणही तो प्रवास करत असतोय, तर आपण ते परिवर्तन अगदी जवळून बघतोय. आणि ते परिवर्तन पाहत असताना लेखक समवेअर ही इज ऑल्सो ट्राईंग टू टेल अस की ह्या जो मुलामध्ये जे परिवर्तन घडलंय हे आपल्यासोबत सुद्धा होऊ शकतं. आपल्याला जे हवंय ते आपण मिळवू शकतो. आपली जी स्वप्न आहेत ती साकार होऊ शकतात. पण ती स्वप्न साकार करण्यासाठी कुठेतरी आपल्याला एक निर्णय घ्यावा लागतो की टू बी व्हेरी ट्रू विथ युअर सेल्फ. काही जरी झालं तरी स्वतःला बॅक करायचं. टू हॅव कम्प्लीट फेथ इन युअर ड्रीम्स, इन युअर ॲबिलिटीज. स्वतःवर विश्वास ठेवायचा, या जगावर विश्वास ठेवायचा की नाही माझं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी मला जग सुद्धा मदत करतं. या विश्वासाने आपण प्रवासाला निघायला पाहिजे, असा एक आशावाद हे पुस्तक आपल्यामध्ये निर्माण करतं. हे पुस्तक वाचावं की वाचू नये, अल्केमिस्ट ही कादंबरी शुड वी रीड और शुड नॉट वी रीड, या प्रश्नाचं उत्तर आय डोंट नो की मी देऊ शकेन की नाही. कारण की मी जसं सुरुवातीलाच सांगितलं की हे पुस्तक मी दोनदा वाचल्याने दोन्ही वेळेला आय हॅड व्हेरी कॉन्ट्राडिक्टरी ओपिनियन्स. अतिशय विरोधाभासाचे मतं माझी होती. पहिल्या वेळेला जेव्हा मी वाचलं त्यावेळेला मला ते अजिबात आवडलं नाही, पण दुसऱ्या वेळेला वाचल्यावर मला ते प्रचंड आवडायला लागलं.
सो मी म्हणेन की हे पुस्तक वाचावं की वाचू नये हा निर्णय अर्थात आपला आहे, सगळ्या वाचकांचा आहे. पण हे पुस्तक नक्कीच वाचनीय आहे. हे मी नक्की सांगू शकेन की इट्स अ बुक दॅट दॅट यू कॅन गिव्ह अ ट्राय. पण आपण नक्कीच फार छोटं पुस्तक आहे आणि अतिशय सोप्या सुलभ भाषेमध्ये लिहिलेलं आहे. त्यावेळेला नक्कीच वाचकांनी प्रयत्न करायला हरकत नाही आहे. आणि मे बी तुम्हाला ते अजिबात आवडणार नाही किंवा तुम्हाला ते फारच आवडेल. दोन्ही घटना होऊ शकतात. दोन्ही आउटकम्स पॉसिबल आहेत. बट हे अल्केमिस्ट नक्कीच वाचनीय आहे. सोप्या सरळ भाषेत लिहिलेलं आहे. पावलो कावलोंनी अतिशय अतिशय व्हेरी इझिली लिहिलेलं आहे. आणि जेव्हा मी या पुस्तकाबद्दलची बॅक स्टोरी वाचत होतो तेव्हा मला लक्षात आलं की या लेखकाने हे पुस्तक फक्त 2 आठवड्यांमध्ये लिहून संपवलेलं होतं. अराउंड 1987 मध्ये फक्त 2 आठवड्यांमध्ये पावलो कावलोंनी हे पुस्तक लिहून संपवलं होतं. आणि त्यांनी याचं कारण देताना असं सांगितलं होतं की मी हे फक्त 2 आठवड्यामध्ये का लिहिलं, कारण की ते ऑलरेडी माझ्या आत्म्यामध्ये लिहिलं गेलेलं होतं. तेव्हा मी ते फक्त कागदावर उतरवलं. त्यासाठी मला फक्त 2 आठवडे लागले, कारण की ते आतमध्ये पहिल्यापासून तयार होतं. आणि आपण जेव्हा हे वाचतो पुस्तक त्यावेळेला आपल्याला बहुतेक हे जाणवतं की हे इतकं फ्लॉलेसली बाहेर आलेलं आहे. याचा जो रिदम आहे, या पुस्तकाचा जो पेस आहे, जो वेग आहे, तो इतका फ्लॉलेस आहे की असं वाटायला लागतं की हो, हे एखाद्या लेखकाने एका बैठकीत लिहून संपवलेलं पुस्तक आहे. इतक्या छानपणे, इतक्या स्मूथली या पुस्तकातील घटना घडत जातात. सो ही मेंढपाळाची कहाणी आहे. स्पेनमधील एका जो इजिप्तमधील पिरॅमिड्सकडे एक खजिना आहे असं त्याला कळतं आणि तो खजिना मिळवण्यासाठी तो जो प्रवास करतो, त्या प्रवासाची अल्केमिस्ट ही कहाणी आहे. माझ्यासाठी मी आज या पुस्तकाबद्दल बोललो कारण की मला फक्त या पुस्तकाबद्दलच नव्हतं बोलायचं, तर जो मला एक एक्सपिरियन्स आलेला की एकच पुस्तक 2 वेगवेगळ्या वेळेला वाचल्यावरती त्या पुस्तकाबद्दल आपल्याला वेगवेगळे एक्सपिरियन्सेस येतात, हे तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. त्यासाठी म्हणून सुद्धा मी अल्केमिस्टबद्दल बोललो. सो इन द एंड शेवटी मी हेच सांगेन की एक प्रचंड फॅसिनेटिंग पुस्तक आहे. छोटं आहे पण प्रचंड फॅसिनेटिंग पुस्तक आहे. गोष्ट साधी सरळ आहे आणि ती इतकी मेटाफॉरिकली सांगितली गेली आहे, तेव्हा ती तुम्हाला कुठल्या ना कुठल्या पद्धतीने नक्कीच कनेक्ट करेल. मे बी मला ती वेगळ्या पद्धतीने कनेक्ट झाली, तुम्हाला ती वेगळ्या पद्धतीने कनेक्ट होईल, कारण की याच्यातील प्रत्येक घटना, याच्यातील बऱ्याच घटना, बरेच पात्र हे फार मेटाफॉरिक आहेत. सो ते तुम्हाला वेगळ्या पद्धतीने समजतील, मला वेगळ्या पद्धतीने समजले, हे नक्कीच होऊ शकतं. आणि थ्रूआउट द वर्ल्ड या पुस्तकाबद्दल बरंच चांगलं लिहिलं गेलेलं आहे, चांगलं बोललं गेलेलं आहे. त्याचसोबत तेवढंच क्रिटिसिझमसुद्धा या पुस्तकाबद्दल आहे. बट एक जनरल व्ह्यू या पुस्तकाचा हेच आहे की हे फार सेल्फ हेल्प कॅटेगरीमध्ये मोडणारं फार पॉप्युलर असं पुस्तक आहे. प्रचंड लोकप्रिय असं हे पुस्तक आहे. पावलो कावलोंनी या पुस्तकानंतर सुद्धा बरंच लेखन केलेलं आहे. त्यांनी पण अल्केमिस्ट या पुस्तकाबद्दल ते प्रचंड फेमस झालेले आहेत. तर त्यांनी बरीच पुस्तकं लिहिली. त्यामध्ये जसं म्हटलं की पावलो कावलो हे त्यांचं वन ऑफ द मोस्ट फेमस आहे. आणि जसं पावलो कावलोला जसं अल्केमिस्ट हे लोकप्रिय होत गेलं, तसं त्यांनी त्यानंतर मग काही अजून पुस्तकं लिहिली, पण ती इतकीशी प्रसिद्ध झाली नाहीत. हे ओरिजिनली पोर्चुगीज भाषेतील पुस्तक आहे, ज्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन आपण द अल्केमिस्ट या नावाने ओळखतो. हे ओरिजिनली हे पोर्चुगीज भाषेत होतं. आणि अल्केमिस्ट हे पुस्तक सुद्धा जेव्हा सुरुवातीला त्यांनी प्रसिद्ध केलं, पब्लिश केलं होतं अराउंड 1990च्या दशकामध्ये, त्याचं जे पब्लिशर होतं, पब्लिशिंग हाऊस होती, प्रकाशन संस्था होती, तिने जवळपास काही आवृत्त्या काढल्या, पहिली आवृत्ती, पण ती इतकी यशस्वी झाली नाही. त्यामुळे मग त्या प्रकाशन संस्थेने पुन्हा एकदा सगळे प्रकाशनाचे अधिकार लेखकाच्या स्वाधीन केले की आम्हाला हे काही पुस्तक खपवता येत नाहीये. सो
तुम्ही ते परत घेऊन टाका. पण पावलो कावलोला आपल्या या पुस्तकाबद्दल प्रचंड विश्वास होता, की नक्कीच हे पुस्तक वाचलं जाणार. असं अ, असा त्यांना विश्वास होता. आणि त्यानंतर मग त्यानंतर मग त्यांनी एक दुसरं प्रकाशन संस्था शोधली आणि त्यांच्या थ्रू ह्याचं प्रकाशन केलं. आणि मग हार्पर कॉलिन्स सारख्या एका मोठ्या संस्थेने 1994 मध्ये हे पुस्तक प्रकाशन करायचा निर्णय घेतला. आणि मग त्यानंतर हे नुसतं लोकप्रियच होत गेलं पुस्तक. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये एव्हरीवेअर इन द वर्ल्ड इट हॅज गॉट अ लॉट ऑफ फॅन्स, लॉट ऑफ पॉप्युलॅरिटी. सो असं हे पावलो कावलोंचं द अल्केमिस्ट हे पुस्तक. पुन्हा एकदा या पुस्तकाबद्दल बोलण्याची संधी दिली त्याबद्दल बुक लव्हर्स क्लबचा नेहमीच ऋणी राहील. त्याचसोबत तुम्ही या पुस्तकाबद्दल ऐकून घेतलं त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार. आजकाल वक्ते फार झाले आहेत, श्रोते मिळत नाहीत. तर तुम्हा सर्व श्रोत्यांनी हे पुस्तकाबद्दल ऐकून घेतलं त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार. पुन्हा नक्की भेटूया पुढच्या कुठल्या तरी पुस्तकाच्या वेळेला. तोपर्यंत धन्यवाद.